राज्यात सध्या चर्चा आहे ती बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची। बारामतीत अपक्षांच्या एंट्रीमुळे सुनेत्रा पवारांना निवडणुकीला सामोरं जावं लागलं, तर तिकडे राहुरीतही तीच स्थिती राहिली। अक्षय कर्डिले यांनाही निवडणूक बिनविरोध करता आली नाही, त्यामुळे दोन्ही ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडलीच। आता चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे निकालाची। सुनेत्रा पवार निवडून येतील, मात्र नेमक्या किती मतांनी हा सवाल प्रत्येकाच्या मनात आहे। तर दुसरीकडे अक्षय कर्डिलेंसाठी ही निवडणूक कशी राहील, राहुरीतला निकाल काय असेल, या दोन्ही निकालाबाबत पोल पंडित या संस्थेचा एक्झिट पोल नेमकं काय सांगतो याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचं मतदान प्रक्रिया नुकतीच शांततेत पार पडली। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या दोन्ही मतदारसंघातील निकालाबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर देशभरातील निवडणुकांचं अचूक सर्वेक्षण आणि विश्लेषण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पोल पंडित या संस्थेनं आपला एक्झिट पोल जाहीर केलाय। या अंदाजानुसार बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांना मोठं मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पोल पंडित संस्थेनं हा एक्झिट पोल तयार करताना केवळ आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष जनमताचा कानोसा घेतलाय। दोन्ही मतदारसंघातील सामान्य मतदार, स्थानिक राजकारणात सक्रिय असणारे विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय अभ्यासकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले। मतदानाच्या दिवशी केंद्राबाहेर पडणाऱ्या मतदारांचा कल आणि प्रचारादरम्यानचा एकूण माहोल याचा सखोल अभ्यास करून हा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान संस्थेनं स्पष्ट केलंय की ही आकडेवारी अंतिम नाहीये, केवळ निकालाचा एक कल किंवा अंदाज आहे असं स्पष्ट केलं। बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण 3,84,579 मतदार असून यावेळी 58% मतदान झालं। पोल पंडितच्या सर्वेक्षणानुसार या मतदानापैकी तब्बल 85 ते 90% मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मिळण्याची शक्यता आहे, तर उर्वरित 10 ते 15% मतं इतर उमेदवारांच्या पारड्यात जाताना दिसतात। या मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना मिळणाऱ्या मोठ्या प्रतिसादामागे प्रामुख्याने 3 महत्त्वाची कारणं दिसून येत आहेत। पहिलं कारण म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल मतदारांमध्ये असलेली तीव्र सहानुभूती। अजित पवार यांनी बारामतीचा केलेला कायापालट आणि त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मतदारांनी सुनेत्रा पवार यांना कौल दिल्याचं दिसतंय। दुसरं म्हणजे महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीत लावलेली संपूर्ण ताकद आणि प्रचारातील सक्रियता सुनेत्रा पवारांच्या पथ्यावर पडली आहे। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या विरोधात असलेल्या सक्षम उमेदवाराचा अभाव, यामुळे ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी झाल्याचं चित्र निर्माण झालंय। सुनेत्रा पवार 1,90,000 ते 2 लाख इतक्या विक्रमी मतधिक्यानं विजयी होण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे। येथे एकूण 3,33,545 मतदार आहेत। 56% मतदान नोंदवलं गेलंय। पोल पंडितच्या अंदाजानुसार भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना 70 ते 75% मतदान मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 15 ते 20%, तर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना 6 ते 10% मतं मिळण्याचा अंदाज आहे। राहुरीमध्ये भाजपच्या यशामागे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्याबद्दलची सहानुभूती ही सर्वात मोठी लाट ठरली आहे। शिवाजी कर्डिले यांनी मतदारसंघात केलेलं कार्य आणि भाजपचे मजबूत संघटन यामुळे अक्षय कर्डिले यांची बाजू भक्कम झाली आहे। प्रचाराच्या काळात जिल्ह्यातील भाजपच्या बड्या नेत्यांनी केलेली रणनीती आणि विरोधकांचा मर्यादित प्रभाव यामुळे अक्षय कर्डिले 95,000 ते 1,05,000 मतांच्या फरकानं विजयी होतील असा अंदाज संस्थेनं व्यक्त केलाय। पोल पंडितचा हा एक्झिट पोल दोन्ही मतदारसंघात सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांना अनुकूल असल्याचं दर्शवतोय। बारामतीमध्ये पवार कुटुंबाचं वर्चस्व अबाधित राहण्याची चिन्ह आहेत, तर राहुरीमध्ये कर्डिले यांच्या वारसदाराला मतदारांनी स्वीकारल्याचं दिसतंय। आता प्रत्यक्ष मतमोजणीनंतर हे अंदाज किती खरे ठरतायत याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलंय। दोन्ही मतदारसंघातील उच्चांकी मताधिक्याचा अंदाज जर खरा ठरला तर राज्याच्या राजकारणात महायुतीची पकड अधिक घट्ट झाल्याचं हे संकेत मानले जातील। पण प्रत्यक्ष निकाल काय लागणार ते 4 मे रोजीच कळेल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।